नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रीतम शाह संचालक पुणे स्वागत करीत आहे। ज्या विद्यार्थ्यांना 2025 मध्ये नीटच्या परीक्षामध्ये बसून एक उत्कृष्ट डॉक्टर बनायचं आहे त्यांसाठी एक एनटीएने एक नोटिफिकेशन दिलेले आहे। जी मुलं किंवा पालक फ्रेशर असेल किंवा रिपीट असेल ज्यांना नीटच्या परीक्षेला बसायचं आहे त्यांसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया म्हणजे फॉर्म भरायची प्रक्रिया 7 फेब्रुवारी पासून 7 मार्च पर्यंत आहे। 1 महिन्याचा वेळ आहे, काही गडबड करू नका। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की एनटीए सारखी संस्था जी नीट सारखी एक्झाम कंडक्ट करते, जे संपूर्ण देशभरात आणि देशाच्या बाहेर पण चालते, अशा परीक्षेमध्ये एनटीए सारखी संस्था विद्यार्थी कुठलाही अन्याय होऊ देत नाही, त्याला भरपूर वेळ दिला जात असतो। काही लोक काय मीडिया तुम्हाला ते ब्रेकिंग न्यूज सारखं त्याच गोष्टी सांगून गडबड करायला लावतात। काही गडबड करायची गरज नाही, आपल्याकडे वेळ आहे। आपलं काम प्रॉपर झालं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे। प्रॉपर होणे म्हणजे काय, त्यासाठी 2-3 गोष्टी ते तुम्ही लक्षात घ्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्यामध्ये 7 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत आपण ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतो। त्यानंतर 9 तारखेला त्यासाठी करेक्शन विंडो ओपन होणार। जर समजा आपलं काय फॉर्म भरताना चुकलं तर त्यासाठी परत करेक्शन विंडो ओपन होणार आहे। तर ह्यामध्ये साधारण जनरली फी कशी असते, तर ह्यामध्ये फीचं स्ट्रक्चर असं आहे की जी ओपन कॅटेगरी आहे त्यासाठी आपल्याला 1700 रुपये भरायचे आणि ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। EWS आणि OBC साठी 1600 रुपये, SC, ST, PWD थर्ड जेंडर यासाठी 1000 रुपये आणि भारत देशाच्या बाहेरून जर काही विद्यार्थी हे एक्झाम देऊ इच्छित असेल तर त्यांच्यासाठी 9500 रुपये एवढी फी असते। हा झाला जनरल ठोकताळा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या कॅटेगरीला बिलॉंग करतोय त्या कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट्स लागतील ते तुम्ही लक्षात घ्या। आपल्या मित्राला कुठले डॉक्युमेंट्स लागतात, तो कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करतोय, मित्राचे वडील काय म्हणतात, ह्या गोष्टीला फारसं महत्त्व नाही। तुमचा सध्याचा फोकस फक्त फॉर्म भरा। 1 महिन्याचा वेळ आहे। 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या सवडीनुसार हा फॉर्म भरून घ्या। मग ही फॉर्म कसा भरायचा, तर ह्या फॉर्म भरण्यासाठी बरेच नीट कॅफे आहेत, बरेचसे काउन्सिलर आहेत। तर माझे असे म्हणणं आहे की माझ्याशी तुम्हाला विनंती आहे की ह्यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत, जे आमच्यासारखे तज्ज्ञ लोक आहेत की जे आमच्याकडे तज्ज्ञ लोकांची टीम आहे। हे गेले कित्येक वर्ष झालं आम्ही या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतो। उदाहरणार्थ तुमचा नीटचा फॉर्म भरायचा असेल, तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करायचं असेल, परीक्षेच्या आधी तुम्हाला मोटिवेट करायचं असेल, परीक्षा कशा पद्धतीने कंडक्ट होते आहे हे तुम्हाला माहिती द्यायची असेल तर तुम्ही आमच्या कन्सल्टन्सी संपर्क साधा। आमची कन्सल्टन्सी तुम्हाला नीटचा फॉर्म भरण्यापासून अप टू चॉईस फिलिंग आणि तुमचं कॉलेजला तुम्ही जाईपर्यंत आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत मदत करणार। त्यानंतरची पुढची प्रक्रियामध्ये 4 मेला आपला पेपर होणार आहे, पण 4 मेला पेपर व्हायच्या आधी आपल्याला साधारण 26 एप्रिलला आपल्याला सिटी ऑफ सेंटर मिळणार आहे। म्हणजे ज्या सिटीमध्ये एक्झाम्पल एखादं मेट्रो सिटी असेल त्यामध्ये बरेचसेच कॉलेजेस असतात, कुठल्या आपल्याला सिटी ऑफ सेंटर मिळणार आणि 1 तारखेनंतर म्हणजे 1 मेला साधारण आपल्याला ऍडमिट कार्ड मिळणार आहे। ही लांबची प्रोसेस आहे, त्याचा तुम्ही फारसा विचार करू नका। आता तूर्त एनटी सारखी संस्था जेव्हा एक्झाम घेत असते ना तेव्हा सगळ्या गोष्टी होतच असते। जे 20, 22, 25 लाख मुलं बसणार आहेत ह्या एक्झामसाठी, त्यांना जे होणार तेच तुमच्या बाबतीत होणार आहे, वेगळं काहीच होणार नाही। त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका, गडबडून जाऊ नका। आता तुम्हाला काय करायचं तर तुमचे जे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आहेत, ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करता त्या कॅटेगरीमध्ये जे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्ही आमच्याकडे या। आमचे प्रत्येक ठिकाणी ऑफिस आहे। पुण्याला ऑफिस आहे, चिपळूणला ऑफिस आहे, संभाजीनगरला ऑफिस आहे, लातूरला ऑफिस आहे, नाशिकला ऑफिस आहे। जिथं जवळ पडेल तुम्ही तिथं जावा, आमचा प्रतिनिधी तुम्हाला भेटेल, तिथं तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करेल, तुम्हाला रजिस्ट्रेशन नीटच्या परीक्षेचं जे आपल्याला 2025 मध्ये देणार आहे त्यामुळे तुमचा प्रवेश निश्चित करून देईल। माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घ्या। तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन म्हणजे काय, आता क्रिकेट हा खेळ आपल्याला सर्व महाराष्ट्रीयन लोकांसाठी किंवा भारतासाठी अत्यंत आवडीचा खेळ आहे। त्यामध्ये 4 बॅट्समन, 3 बॉलर, 2 ऑलराऊंडर, 1 विकेट किपर असं असतं। मग आपण विचार काय करत नाही, आपण धावा काढून मॅच जिंकतो, मग 11 बॅट्समन आपण का घेत नाही किंवा 11 बॉलर का घेत नाही, 1 विकेट किपर का घेत नाही, का सगळेच ऑलराऊंडर का खेळत नाही? कारण का प्रत्येकाचा रोल ठरलेला आहे। बॅट्समनचा रोल ठरलेला आहे, त्यातनं ओपनर बॅट्समनचा रोल ठरलेला आहे, नंतर फास्ट खेळणाऱ्याचा रोल ठरलेला आहे, फास्ट बॉलरचा रोल ठरलेला आहे, स्पिनरचा रोल ठरलेला आहे, विकेट किपरचा रोल ठरलेला आहे, ऑलराऊंडचा रोल ठरलेला आहे। जेव्हा ही सगळी टीम प्रॉपर होते तेव्हाच तुम्हाला चांगला रिझल्ट होऊन आपण मॅच जिंकत असतो। त्याचप्रमाणे ही सगळी तुम्हाला नीट 2025ची परीक्षा देत असताना क्लासेसचा रोल वेगळा ठरलेला आहे, आई वडिलांचा रोल ठरलेला आहे, तुमच्या मित्रांचा रोल ठरलेला आहे, तुमचा रोल ठरलेला आहे, आमचा रोल ठरलेला आहे।
आपण एकमेकाचा रोल करायला जर गेलं तर आपण नाहक अडचण देऊ किंवा तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेतल्यामुळे तुम्ही अडचण यायची शक्यता आहे. तर जी ह्यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत, क्लासवाल्याला क्लास घेऊ द्या, तुम्ही त्यामध्ये जावा, भरपूर अभ्यास करा, पालकाला तुमचे फीज भरून तुम्हाला मोटिवेट करायची संधी द्या, तुम्ही भरपूर अभ्यास करा आणि ही नीटची प्रक्रिया फॉर्म भरण्यापासून तुमचं चॉईस फिलिंग करून तुम्हाला प्रॉपर कॉलेज तुमच्या मार्कानुसार तुमच्या इच्छेनुसार अलॉटमेंट पूर्ण करायची जबाबदारी आम्ही घेतो. तुम्ही आमच्या कन्सल्टंट संपर्क साधा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, माझ्या प्रत्येक ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही तिथल्या जवळ शक्य होईल तिथल्या जवळच्या जवळ जावा, लवकरात लवकर योग्य पद्धतीनं प्रॉपर पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पाठवा, जेणेकरून आपल्याला बरेच दिवस एकमेकाच्या सानिध्यात राहायचे, एकमेकाला योग्य मार्गदर्शन करायचे, आपण एकमेकाच्या सानिध्यात राहून एक चांगला एंड किंवा चांगलं ह्याचा रिझल्ट घेऊ शकतो, अशी मी आशा व्यक्त करतो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.